वेल प्लेट कपिल. चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट घेतल्या, 14 धावा खर्च करून. चला कपिलशी थोडंसं बोलूया. नाही तो बॉलनेच बोलतो. चला तर मॅच इथे संपली आहे. सामना इथे जिंकलाय टीम पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमने हा सामना इथे जिंकला आणि आता पुढच्या मॅचची तयारी सुरू झाली आहे. बेतवडे टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाकड्यांच्या विरुद्ध सामना पाहायला विसरू नका आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आणखीन एक गोड आणि एक बुलंद आवाज रायगडचा तारागावचा रोशन पाटील सर यांचा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद कुणाल सर यांना पण मागच्या सामन्यामध्ये ऐकलं आणि आता तिसऱ्या सामन्यात सुरुवात होईल. 2 टीममध्ये ही लढत. वाकण अ विपक्ष बेतवडे बी. बिग फाईट मॅच आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित स्पर्धा आणि आज तिसरा दिवसातील हा तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बेतवडे ब संघाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं वाकण अ संघाला. चला आघाडीचे दोन्ही खेळाडू लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवा. ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट सध्या आपण होताना पाहता. उत्तम ग्राफिक्स सध्या त्यांच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहता. दोन्ही कॅप्टन वाकण आणि बेतवडी ब संघाचे 2 कॅप्टन आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. हॅलो, जीत आणि ऋषी हे 2 आघाडीचे खेळाडू मैदानाकडे आपण सध्या जाताना पाहता. वाकण अ संघाची पहिली जोडी सलामीवीर आघाडीचे खेळाडू आहेत. बेतवडे ब संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सामन्यामध्ये निळजे ब संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि 55 धावांचा पाठलाग करताना वाडेकर संघाने 3.3 चेंडूमध्ये धावांचा पाठलाग केला होता. अगदी वन साइडेड मॅच पाहिली. विदाउट लॉस पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. तो सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये वाडेकर संघाने प्रवेश केला. पहिला सामना आपण पाहिला चेंदगी मडवली ब संघ, तोही एकतर दुसऱ्या फेरीसाठी पात्र झाला आणि आणखीन एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिसरा सामना वाकण विपक्ष बेतवडे बी. डावाला होईल सुरुवात आणि दोन्ही टीमला आपण देऊया खरं तर या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तिसरा सामना देखील तितकाच रोमहर्षक होईल आता अशी अपेक्षा आपण करूया. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. या दोन्ही टीमकडून पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी बेतवडे ब संघाचा गोलंदाज झाला आहे प्रशांत तांडेल आणि स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत खरं तर ऋषी आणि त्यांच्या बरोबरने जीत. नॉन स्ट्रायकिंग एंडला लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचाही मिळाला आहे. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक प्रशांतचं असेल. पंचांच्या डाव्या बाजूने फ्रंटलाईन गोलंदाज आहे बेतवडे ब संघाचा हा खेळाडू. पॉवर प्लेमध्ये आला बॉलिंगसाठी. त्याला सध्या आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. प्रशांत तांडेलला वॉर्मअप करत असताना आपण त्याला पाहिलं. पहिला चेंडू या करता इनिंगमधला रॅटम ओव्हर द विकेट शफल झाले होते. ओव्हर पिच या ठिकाणी चांगला ड्राईव्ह होता. स्क्वेअर लेगकडे दिशा दिली. बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने. लॉंग चेस होता मिड विकेटला फिल्डरसाठी आणि बॉल निघाला बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबा. वेलकम बाउंड्री 4 चौकार. यंदाचा हंगाम आपण पाहिला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अजूनही वाकण संघाच्या वाट्याला आलेली नाहीये. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये मोठी स्वप्न घेऊन उतरलेले आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला बेतवडे ब आणि वाकलन संघाकडून नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शफल झाले. याही बेला चांगला रिझल्ट अक्रॉस अ लाईन. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा फटका. मात्र बॉल पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार.
आजकाल सर्रास खेळाडू आपण पाहिला उजव्याच्या बाहेर घुसून त्या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथे बघा काय फटका होता. चांगलं हँड अँड कॉर्डिनेशन, शफल झाले, जागा दाखवली बॉलला, स्क्वेअर लेगकडे हा फटका पाहायला मिळाला. स्पर्धेमध्ये 2 फलंदाज होते ज्याने सलग 3 चौकार मारले, 3 झालेत. आता चौथा खेळाडू पाहायला मिळेल का पुन्हा एकदा त्याच दिशेने? क्या बात आहे, आक्रमक स्ट्रोक आहे आणि या स्पर्धेतला चौथा खेळाडू ज्याने सलग 3 चौकार ठोकले. सुरुवातच घातक केली आहे, पहिल्या 3 बॉल होते 3 चौकार. सलग 3 चौकार त्या ठिकाणी ऋषीच्या बॅटमधून पाहिले. पुन्हा एकदा बघा काय फटका होता. आपला फेवरेट झोन आहे त्याचा, खरं तर अगदी मागे स्क्वेअर लेगच्या मागे घुसून त्याच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट. आता लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, मिड ऑफचा फिल्डर मागे आला, झेल खाली, झेल होईल का? आणि झाला. क्या बात आहे, कमबॅक. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनकडे खेळायचं होतं. मिड ऑफचा फिल्डर मागे येत असताना झेल टिपला, चौथ्या बॉलवरती विकेट मिळाला. प्रशांत तांडेला विकेट मिळाला. बेतवडे ब संघाला खेळाडू बाद झाला. ऋषी बॅक टू द डगआउट. तीन चौकारानंतर मात्र हे प्रत्युत्तर होतं प्रशांतचं. बघा पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. मागचे 3 बॉल शफल होऊन खेळले, पण यावेळेला इनसाइड आउट मन बनवूनच ठरवून ठेवलं होतं की इनसाइड आउटच खेळेल. आणि अशा वेळेला मात्र मी स्कूट झाला. हा फटकावून पाहिला, मिड ऑफला चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने, विकेट मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न आहे इथे मात्र आले अटॅक सनी. क्या बात आहे. स्टान्स आपण जर पाहिलं अगदी स्विच करायचं होतं. सुरुवातीलाच आक्रमक स्ट्रोक खेळत असताना इथे फटका फसला होता. जर का फ्लाय स्लिपला झेल पकडला असता तर मात्र आल्या पावली माघारी परतावं लागलं असं. थोडं टेन्शनमध्ये होते त्या ठिकाणी सनी, पण नशिबाने साथ दिली. सनीला सोपा झेल सुटला. थर्ड मॅनला डोक्यावरती हात ठेवण्याची वेळ आली आणि इथे 13 धावा आपण सध्या स्कोर कार्डवरती लागताना पाहता. एक सिंगल, पहिली सिंगल या ओव्हरमधील पाहिली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला जित भोईर हा खेळाडू. अतिशय घातक, विध्वंसक आणि एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून नेहमी जीतची भूमिका राहिली आपल्या टीमसाठी. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर पिच नाही आहे तर लोअर फुल टॉस बॉल पायात टाकला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मिळाली. क्या बात आहे. पहिले 3 बॉल 3 चौकार आणि त्यानंतर आपण पाहिला प्रशांत तांडेलचं कमबॅक, 1 विकेट आणि 2 धावा त्याने पुढच्या 3 बॉलवरती खर्च केल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वाकण टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद, 14 धावा. आहे पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं. मार्कवरती आता फॉरेनने मात्र गोलंदाज येतोय. प्रचित तांडेल यंगस्टर आहे हा खेळाडू. बघा अंडर 14चा. क्या बात आहे. अगदी कमी वयाचा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. नौखा गोलंदाज, कमी वयाचा आहे. नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा असा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे फटका प्रॉपर आहे. बॉल मात्र चालला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने सीमा पार. भव्य स्वागत केलं प्रचितचं. जीत भोईरने चौकार.
यंग टॅलेंट समोर मात्र प्रचंड अनुभवी खेळाडू. हे बॅटल सध्या तुम्ही मैदानामध्ये पाहताय. परंतु खरं प्रचितचं कौतुक करायला की चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. तो मात्र हॅमक्सने बॉल टाकतोय. पहिला बॉल रिव्हर्सचा चौका, त्याच्या अगेन्स्ट पहिला जीतच्या माध्यमातून. सुरुवात जशी पहिल्या षटकाला झाली तशी सुरुवात याही षटकाला झाली. इथे जीत आहे आक्रमण करत असताना. 18 धाबा स्कोर कार्डमध्ये. विकेट हवा आहे बेतवडे ब संघाला. हाफ ट्रॅकर भरपूर अवधी होता. पूल करत असताना पॉवरफुल हा फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी जीतच्या माध्यमातून. वन्स अगेन अनादर वन, ये दिल मांगे मोर 4 चौकार. अंडर 14चा आहे. त्याच्याकडे थोडासा अनुभव कमी आहे. शोल्डर त्याचे आणखी मजबूत झाले की तो अजून वेगाने बॉल टाकेल यात ती मात्र शंका नाही आहे. कमी गतीचे बॉल त्याच्या माध्यमातून पाहिले. पुरेसा अवधी होता जीतकडे. सलग 2 बॉल 2 चौकार. बघा काय ॲक्शन आहे. खेळाडूची फॉलो थ्रू चांगला आहे. आणि त्यानंतर हाफ ट्रॅकरवरती चौकारी पाहायला मिळाला. कमबॅक होईल का प्रचितकडून हे पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होत असताना पंचांचा इशारा डॅड बॉल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती यावं लागेल या खेळाडूला. कमी वयामध्ये कधी गावाचं क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि प्रत्येक खेळाडू त्याला सध्या मोटिवेट करताना पाहायला मिळाला. आपल्या टीममधल्या सिनियर्स त्याची चर्चा करत होते मागच्या बॉलनंतर. रिव्हर्स अटेम्प्ट, क्या बात आहे. फुल लेन बॉल, क्या अतिशय चांगलं कमबॅक आहे. आता लाईन चांगली होती उजव्या बाहेर खोलात टाकला बॉल. स्टान्स जीतने बदलला होता आणि त्याला थांबवलं या बॉलवरती प्रचितने. पहिले 2 बॉल 2 चौकार. त्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. प्रचितच्या माध्यमातून मेहनत स्ट्रगल त्याला करावं लागेल. जितका स्पर्धा खेळेल तितका तो चांगला मॅच्युअर्ड होईल आणि आगामी कालावधीमध्ये नक्कीच हे भविष्य राहील बेतवडे ब संघासाठी. यातील मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल अपलीट करायचा होता. बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट जरूर झाला आहे परंतु फटका फसला. ब्रेक थ्रू, क्या बात आहे. सेलिब्रेशन बघा त्या ठिकाणी. खरं तर प्रचितचं त्याला विकेट मिळाला आहे आणि सर्वजण त्याला शाबासकी देतात आणि का देणार नाही आहे. जीतसारखा बहुमूल्य विकेट त्याच्या खात्यामध्ये मिळाला. दुसरा धक्का असेल टीम वाकळणला. धाडस दाखवलं प्रचितने. पुन्हा एकदा रिप्ले बघा. काय बॉलिंग ॲक्शन या खेळाडूचे आहे. कवचला टार्गेट करायचं होतं. हा फटका फसला होता आणि फिल्डरचंही कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल टिपला. समीरने खरं तर पहिला झेल देखील त्याने मिड ऑफला टिपला होता आणि याही वेळेला समीरच आहेत आणि त्यांच्याचकडे बॉल येतोय आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. प्रचित अप्रतिम. पॉपिंग क्रीजवरती आल्यानंतर थोडी हाय जम्प आणि त्यानंतर हा ॲक्शन बॉल तो टाकतोय. बॉलचं डिरेक्शन चांगलं होतं. लाईन टू लाईन बॉल त्याच्या माध्यमातून आणि सेलिब्रेशन बघा त्याचं. खरं तर जोश त्याच्यामध्ये आहे. 14चा खेळाडू अंडर 14 सध्या वैभव सूर्यवंशी भारतासाठी क्रिकेट खेळतो. तोही कमी वयाचा IPL मध्ये खेळला आणि भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. सध्या या टीममध्ये आपण जर पाहिला बेतवडे बस संघामध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे प्रचित. त्याने चांगली गोलंदाजी केली. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रीत लेफ्ट हँडेड बॅटर. प्रीत भोईर या ठिकाणी आलेत नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती. 22ला 2 अशी सध्या परिस्थिती आहे वाकण संघाची. पहिल्या षटकामध्ये 14. या ओव्हरमध्ये कमबॅक करतो प्रचित. ॲडम राऊंड द विकेट. पायात टाकलाय. लाऊड अपील आहे. पंच सांगतात बॉलचं पिचिंग थोडंसं आपण पहिला उजव्याच्या बाहेर आहे. त्यामुळे खरं तर लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. डाव्या हाताचा खेळाडू होता. राऊंड विकेट आले होते. चांगला बॉल त्या ठिकाणी अटेम्प्ट केला. चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. टोकरशिंग यॉर्कर. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. अतिरिक्त रन्स खर्च करताना पाहिलं आपण पुन्हा एकदा प्रचितला. अप्रतिम. प्रचित जणू काय लेदरचा खेळाडू आहे. त्याची बॉलिंग ॲक्शन सांगते हा चांगला खेळाडू होईल. आगामी कालावधीमध्ये नक्कीच नाव करेल गावाचं, संघाचं, आपल्या आईवडिलांचं. पुन्हा एकदा पायात टाकलाय. फ्लिक केला बॉल दिशा देत असताना स्क्वेअर लेगकडे हा फटका आहे. डीपमधून फिल्डर धावा देतोय. पहिली सिंगल घेतली. नकार दिलाय. ओव्हर थ्रोसाठी बॅकअप आहे त्यामुळे एकच जाऊ मिळेल. बघा काय कमबॅक केलं प्रचितने. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि त्यानंतर प्रचितचं कमबॅक पाहिलं. या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या. फक्त 9. 1 एक्स्ट्रा रन मिळाली लेग बायच्या स्वरूपात. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाकलन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 24. परंतु यानंतरचा होणारा सामना 4था सामना असेल देसाई विपक्ष दातिवली. दोन्ही संघांना हा पहिला ऑफिशियल कॉल आहे.
पहिल्या सत्रानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. देसाई आणि दातिवली संघाचे कर्णधार तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल. 24. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सूचना असेल बेतवडे ब संघाला. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 10 आल्या. लिगल 9 रन खर्च केले. एक लेग बायच्या स्वरूपात धाव येताना पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24, 2 गडी बाद 24. महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन टीममध्ये नाही आहे. ISPL मध्ये प्रचंड मोठी बोली या खेळाडूला लागली. त्याला आपण देऊया शुभेच्छा. खरं तर टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आणि आपल्या समाजासाठी चांगलं योगदान देणारा हा खेळाडू, त्याचा यावरून उल्लेख केला जाईल. परंतु आज खरं तर बेतवडे संघ देखील एक वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये उतरला आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल होतो आहे. बघा ISPL मधला बोली आपण जर पाहिले, विजय पावले 32.50 लाख, त्यानंतर अभिषेक दलोर करण अंबाला 26.65 लाख, केतन मात्रेला आपण पाहिलं 26.40 लाख. आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. खरं तर चेन्नई सिंगम्स या टीममध्ये त्याची निवड झाली. यंदा आपण पाहिलं ठाणे रायगडमधील बरेचसे खेळाडू खरं तर ISPL मध्ये सिलेक्ट झाले. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातील खेळाडू ऋतिक पाटील वडवलीचा खेळाडू देखील, रुद्रांश पाटील आपण पाहिलं फुल लेंथ आहे, आतली कडा घेतली होती, यावेळेला रन नाही आहे. बरेचसे खेळाडू खरं तर त्यांचा विशेष आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत. बघा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये प्लेड ऑन झाला असता खेळाडू जर का पायाला लागला नसता हा चेंडू. इथे मात्र डॉट बॉल टाकलाय. हर्षल तांडेल आलेत तिसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक आपण पाहिलं होतं प्रशांतच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकासाठी प्रचित आला. इथे हर्षल आला. पुन्हा एकदा संधी आहे. हलकीशी कडा घेतली आहे. कॉट बिहाइंड द विकेट. क्या बात आहे. खेळाडू बाद झाले. तिसरा धक्का बसतो टीम वाकणला. फुल लेन बॉल कडा घेत असताना विकेट किपरने झेल टिपलाय. चालले तिसरा खेळाडू बाद. वाकलन मोठा संघर्ष करणारा हा संघ आहे. भरपूर स्पर्धा पाहिल्या का तर या परिसरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ पाहिला. या परिसरातील संघ खेळताना आपण अनेक वेळा पाहिले. दमदार कामगिरी या संघांच्या माध्यमातून पाहिली आणि शिस्तबद्ध क्रिकेट कल्याण डोंबिवली परिसराने मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वास दिलं ग्रामीणच्या माध्यमातून. नवीन खेळाडू किरण म्हात्रे मैदानाकडे चाललेत. केतन म्हात्रे यांचे बंधुराज आणि किरण यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊया. आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंगला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं देखील एंगेजमेंट संपन्न झालं काही दिवसापूर्वी. एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. ॲज अ कॅप्टन म्हणून आता एक मोठी भूमिका त्यांना साकारावी लागेल. बेतवडे ब संघाचं कमबॅक होताना आपण पाहिलं सध्याच्या घडीला 3 बाद 24, 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता गेअर बदलावा लागेल. किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचावं लागेल. पहिल्या लढतीमध्ये 58 धावांचं टार्गेट चेस करता आलं नव्हतं कोपर टीमला. दुसऱ्या लढतीमध्ये 55 धावांचा पाठलाग सहजगत्या चेस झाला. जसजसा ऊन वाढेल, तापमान वाढेल, तसतसा मॉइश्चरचं प्रमाण कमी होईल. विकेट आणि आउटफील्डचा फायदा फलंदाजांना डेफिनेटली होईल. पण एका बाजूला गुणवत्ता आहे ज्या गोलंदाजांकडे, त्यांची देखील कामगिरी दमदार राहील. हर्षल तांडेलचं हे षटक, पहिला बॉल डॉट, नंतर विकेट. आता किरण मैदानाच्या आतमध्ये आला. कॅप्टन वाकण संघाचा 5व्या क्रमांकावरती. धावा बनवायच्या आहेत. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाकण संघाच्या वाटाला आली. टॉस जिंकत असताना बेतवडे ब संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत वाकण संघाची धावा स्कोर कार्डवरती 24. रिव्हर्सचा प्रयत्न. क्या बात आहे. प्रत्येक खेळाडू आता थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कमी गतीचा बॉल होता. बॅटचा फेस लवकर क्लोज होताना आपण पाहिलं. त्या ठिकाणी सिंगल आली किरणच्या बॅटमधून. वाकण टीमला 25वा धाव फलकावरती आहेत. गती कमी असली तरी चालेल, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं. बघा रिप्ले बघा या बॉलचा. पुन्हा एकदा स्टान्स बदलला होता. लॅप शॉट खेळायचं होतं परंतु चेंडूवरचे हँड अँड आय कॉर्डिनेशन झालं म्हणतात नजर नव्हती. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न राहिला त्यामुळे सिंगल रन या बॉलवरती मिळाली. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत प्रीत बोईर. हा देखील कमी वयाचा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडवरती त्याला पाहत आहे. 25वा धाव फलकावरती 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 25. वाकण विपक्ष बेतवडे ब हा सामना तिसरा सामना आजच्या दिवसातला. यानंतर देसाई दातिवली या दोन टीममध्ये लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्या बात आहे. बॉलला फ्लाईट दिली. पुन्हा एकदा खोलात टाकतो गोलंदाज बॉलला हर्षल तांडेल. अप्रतिम असं म्हणतात. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गती असून चालत नाही. गतीबरोबर तुमचा टप्पा, तुमची ॲक्युरेसी ही देखील महत्त्वाची असते. तुमच्याकडचं व्हेरिएशन तेही महत्त्वाचं असतं आणि वारंवार प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन दाखवतो. वर्सटाईल गोलंदाजी हर्षल तांडेलच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पुढचा बॉल स्लॉटमध्ये टाकलाय ऑन साईडला. पिकअप शॉट. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा समीर. क्या बात आहे.
आजच्या करता या मॅच मधला इनिंग मधला तिसरा झेल त्याने टिपलाय. तिसरा झेल त्याने टिपत असताना मोठा धक्का दिलाय त्या ठिकाणी प्रीत भोईरच्या स्वरूपात टीम वाकणला. बघा खेळाडू त्या ठिकाणी प्रीत भोईर शफल झाला होता. वाईड लाईन कॉरिडॉरला हा बॉल टाकला आणि त्यानंतर काय झेल टिपलाय. वाकणचा खेळाडू कक्ष पाहत बसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे समीर यांच्याकडे. तिसरा झेल त्याने एका इनिंगमध्ये टिपलाय. हा एक चांगला रेकॉर्ड सध्या त्यांच्या नावावरती आहे. एका इनिंगमध्ये 3 त्याने झेल टिपले. पहिला त्याने एक तर ऋषीचा झेल टिपला होता मिड ऑफला. त्यानंतर आपण पहिला शॉट एक्स्ट्रा कव्हरला अगदी त्या ठिकाणी जीतचा त्याने झेल टिपला आणि पुन्हा प्रीतचा झेल त्याने टिपलाय. त्यामुळे त्याचंही कौतुक करावं लागेल. 4 गडी बाद झाले. पहिल्या ओव्हरला 14, सेकंड ओव्हरला 10 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत हर्षलचं मात्र दमदार कमबॅक पाहायला मिळालं. त्याने एकच धाव खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आल्या. निशांत आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल याही वेळेला आपण पाहिला थोडासा बॅकलिपला वर घेतलं होतं पण तो प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेटला फटका आहे. एकच सिंगल मिळाली. क्या बात आहे. तिसऱ्या षटकामध्ये ग्रेट कमबॅक हर्षल तांडेलचं पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या. 2 विकेट हर्षलच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या सध्या वाकण संघाची. ड्रिंक्स ब्रेक होतोय. या ऐकूया आपण तोपर्यंत डीजे. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया. सध्या प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पहिला 44 दाखवतोय. हा फार कमी आहे पहिल्या सत्रामध्ये. पण इथून जर का किरण आक्रमक झाला त्याच्याबरोबर निशांतने त्याला चांगली साथ दिली तर त्याच्याही पलीकडे हा संघ पोहोचेल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. सेकंड स्पेलमध्ये आता येताना आपण पाहताय प्रशांत तांडेल यांना ज्याने पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं ज्यामध्ये 14 रन त्यांनी खर्च केल्या होत्या. पहिल्या 3 षटकांसाठी 3 फ्रेश बॉलर वापरले परंतु मागचं षटक जे होतं ते मात्र निर्णायक राहिलं होतं. हर्षल तांडेलचं ज्याने 2 विकेट्स काढल्या 2 धावा फक्त खर्च केल्या. कमी धावांचं षटक होतं परंतु इथे विश्वास दाखवला संघनायकाने पुन्हा एकदा आपल्या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज प्रशांत तांडेलवरती जो पॉवर प्लेचा गोलंदाज आहे तो मात्र बॉलिंग मार्कवर त्याला समोर निशांत भोईर आणि त्याच्या बरोबरीने किरण मात्रे हा खेळाडू नॉ स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल या ओव्हरचा. क्या बात आहे. तेच सरार आहे डाऊन द लेग. पंचांचा इशारा. वाईड बॉल. दिशा भरकटली गोलंदाजाने. लाईन खराब असल्या कारणाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा रनने मात्र या डावाला सुरुवात झाली. या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 4 गडी बाद 27. 4 गडी बाद 27. कमबॅक होईल का. आक्रमण करणं गरजेचं राहील. हलकीशी कडा घेतली आहे. बॉल मागे चालला. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग बॅकवर्ड क्षेत्राकडे पाहायला मिळाली बेतोडे ब संघाकडून. चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं कारण आउटफील्ड फास्ट आहे. बघा थोडासा 19-20 झाला असता तरी बॉल लॉंग स्टॉपला गेला असता. इतकी चांगली आउटफील्ड आहे. टणक आउटफील्ड आहे. त्यामुळे खरं तर कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरचं. 1 धाव मिळाली. एंड बदलला. किरण आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. कॅप्टन इनिंग त्याला घ्यावी लागेल. संकट मोचक म्हणून भूमिका साकारावी लागेल कारण त्यांना धावा बनवायच्यात. टार्गेट सेट करावं लागेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जास्तीचं. क्या बात आहे. यॉर्कर आहे पुन्हा एकदा. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टोक क्रशिंग यॉर्कर. हलकीशी बॅटला कडा घेत असताना बॉल पायाला लागला त्यामुळे ही धाव मात्र किरणच्या खात्यामध्ये जाईल. ही धाव वाकण संघाकडे जाईल. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे.
चौथं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 14, सेकंड ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2. तिथून मोमेंटम मिळाला बेतवडे ब संघाला. आता इथे हा मोमेंटम पुढे घेऊन जाईल का प्रशांत? वन्स अगेन अनादर वन. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे आणि इथे देखील झेल टिपलाय. विष्णू आहे टीमचे अनुभवी खेळाडू. शॉट फायनिंगला त्यांच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय फलंदाज त्या ठिकाणी निशांत भोईर. प्रशांतच्या खात्यामध्ये हा दुसरा विकेट आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च करत असताना एक विकेट त्याला मिळाला होता ऋषीचा आणि तदनंतर आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. आणि आतापर्यंत 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नौका फलंदाज 7व्या क्रमांकावरती उमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मधल्या फळीमध्ये अजून बॅटिंग स्ट्रॉंग आहे या टीमकडे. याही वेळेला फुल टॉस. दिशा भरकटलाय. पुन्हा एकदा डाव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. गती होती बॉलमध्ये. दिशा खराब असल्या कारणाने वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. खरं तर हलकीशी कडा घेतली असती तरी बॉल मागे वेगाने निघाला असता. नशीब चांगलं होतं बेतवडे बस संघाचं. त्या ठिकाणी बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. वाईड बॉलच्या स्वरूपात रन मिळाली एक्स्ट्रा. 30 धावा स्कोर कार्डमध्ये. तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना वाकण संघाचं चौथ्या षटकामध्ये. यावेळेला क्लीन बॉल. क्या बात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. डिपिंग फुल टॉस डायरेक्ट यष्ट्यांवरती आदळला आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला मैदानाच्या आतमध्ये उमेश भोईरचा. आणखीन एक धक्का टीम वाकणला. मध्ये 14 आल्यानंतर पुन्हा एकदा विश्वास दाखवला प्रशांत वरती संघ नायकाने. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये या खेळाडूने. वाईड 2 टाकले. 2 सिंगल त्याने खर्च केले. 2 विकेट देखील त्याला या ओव्हरमध्ये मिळाल्या. अजूनही आपण पाहता या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती हर्ष भोईर. किरण अजून ऑस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. हर्ष स्ट्रायकिंग एंडला आलाय. धावा नाही आहेत. धावा बनवायला लागतील. मला खोला टाकला होता बॉल अलॉंग विथ कार्पेट. सेकंडचा कॉल. थोडंसं लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचा फायदा. 2 धावा आल्या. चार्जअप व्हावं लागेल बॉलवरती. जर का असे थांबले तर धावा येतील आणि इथे मात्र सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केले. 2 धावा आल्या. आता अंतिम बॉल या ओव्हरचा 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 3.5 चेंडूचा खेळ संपला. 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमध्ये. कितपत धावा येतील? 6 गडी बाद झाले. क्लीन बॉल. क्या बात आहे. पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केला. बघा बॉल सोडण्याचा निर्णय अंगलट आला आणि डावी यष्टी वाकवली. त्या ठिकाणी गोलंदाज मैदानामध्ये होते प्रशांत. हा 4था विकेट त्यांच्या खात्यामध्ये गेला. क्या बात आहे. लेट पण थेट त्यांचं कमबॅक झालं या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ देखील संपला. गडी बाद झाले. 7 धावा धावफलकावरती फक्त 32. आता एक षटक बाकी आहे. परंतु किरण अजूनही मैदानामध्ये उभा आहे. कितपत धावा येतील हेही पाहावं लागेल. ब संघाच्या माध्यमातून या इनिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालं. कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24. सेकंड तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 6. म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्या आणि 5 गडी गमावले वाकण संघाने. अंतिम षटक आहे.
बॉलिंग मार्कवरती आला आणखीन एक यंगस्टर दक्ष पाटील. दर्श आहेत बघा, जरा चेंजेस करा आपण टेक्निकल स्कोर. दर्श पाटील हा खेळाडू आला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लेफ्टी बॉलर्स ओव्हर पिच आहे त्यावरती आक्रमण चालवत असताना भव्य स्वागत. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती ब्लास्ट केलंय किरण म्हात्रेने. मच निडेड सिक्सर. स्वागत. पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं किरणने. मी मगाशी म्हटलं होतं अजूनही किरण मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील आता वाकण टीमला. सरसेनापती संघनायक कर्णधार म्हणून चांगली भूमिका त्याला या मॅचमध्ये साकारावी लागेल. काय फटका होता, लेफ्ट आर्म सीमर पुढे टाकला होता बॉल, त्याच्यावरती लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. अगदी आमच्या अतिथी मंचाला समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा फटका होता किरणचा. 6 धावा आल्या, 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 7 गडी बाद 38. अजून 5 चेंडू बाकी आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण 57 पाहिल्या, 58चा पाठलाग होताना त्या ठिकाणी कोपर संघ पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये 55 धावांचा पाठलाग होताना पाहिला. आता तिसऱ्या लढतीमध्ये किती धावा येतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, पूल केलाय. क्या बात आहे. मिड विकेटला आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. लगातार दुसरा षटकार. 8 चेंडूनंतर या खेळाडूला स्ट्राईक मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतला. पहिल्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आले. षटकारांची गरज होती. 44 धावा स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहिल्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 निर्णायक चेंडू. धावा स्कोर कार्डवरती 7 गडी बाद 44. तिसरा येईल का याची चर्चा आहे सध्या. आणि तिसरा देखील आलाय. क्या बात आहे. सलगचा तिसरा 3 इन रो. मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे ही इज ऑन फायर नाव. धावा कंप्लीट वाकण संघाच्या धावफलकावरती. 7 गडी बाद 50. सुरुवात चांगली. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये बेतवडे ब संघाचं कमबॅक. परंतु अंतिम षटकामध्ये आता वाकण संघाचा इथे घणाघात प्रहार आपण पाहताय किरण म्हात्रेच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक. दुसरा फलंदाज या स्पर्धेतला ज्याने खरं तर 3 बॉल 3 षटकार ठोकले. पहिला होता साई पाटील नावालीचा खेळाडू. त्यानंतर आता किरण म्हात्रे हा खेळाडू आहे ज्याने सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकलेले आहेत. कॉन्फिडन्स खरं तर आपण पहिला त्या फटक्यांमध्ये होता किरणचा, पाहायला मिळाला. आणि पहिला फटका देखील लॉंग ऑनला होता, दुसरा फटका मिड विकेटला होता, त्यानंतर तिसरा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनला. कमबॅक करावं लागेल. दर्श पाटीलकडे क्षमता आहे. कमी वयाचा खेळाडू कमबॅक करेल का. याही वेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला बॉल चालला. डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. थ्रो चांगला आला. प्रशांतच्या माध्यमातून बॉल कलेक्ट करता आलेला नाही त्या ठिकाणी. दर्श आहेत त्या ठिकाणी क्षमा असावी. त्यांनी जर का बॉल पकडला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पहिल्या 4 मध्ये 20 खर्च केले. अजून 2 बॉल बाकी आहेत. 52 धावा धावफलकावरती आहे. आजच्या दिवसाचा उच्चांक होता 57 जो पहिल्या मॅचमध्ये वडवली ब संघाकडून पाहिला. अजून 2 बॉल बाकी आहेत. जर का मोठा फटका आला तर मात्र उच्चांक कदाचित पाहायला मिळेल. एक्सा कव्हरला फटका आहे. डीपमध्ये फिल्डर धावत पुढे आला. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर बॉल मागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघाला त्या ठिकाणी दन करत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. खणखणीत चौकार. बॉल बाकी आहे बघा. या अगोदर देसाई आणि दातिवली संघाच्या कर्णधाराला विनंती राहील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यस, दोन्ही कर्णधार इथे अवेलेबल होत आहेत, देसाई आणि दातिवली. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. टार्गेट सेट करणारा बॉल अब तक 56 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. आणि आता इनिंगमधला हा शेवटचा बॉल. समोर पुन्हा एकदा किरण, अनस्टॉपेबल किरण म्हात्रे. 7 मध्ये 26 धावा योग त्याने आतापर्यंत केल्या आपल्या टीमसाठी. हे योगदान त्याचं होतं. आता अंतिम बॉल थोडा दबाव दर्शवरती आहे. हा देखील कमी वयाचा खेळाडू. आपण पहिला सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज प्रचितला
प्रचित तांडेलला यावेळेला दर्श पाटील त्याच्यावरती विश्वास दाखवतात बेतवड्याचे संघ नायक. अंतिम बॉल या इनिंगमधला अंतिम बॉल देखील हा पामचाक मिड विकेटच्या बाहेर ठोकला किरणने. दमदार, रुबाबदार, शानदार षटकार. एंड इज वेल. षटकाराने मात्र आता शेवट गोड केला किरणने. धाबा स्कोर कार्ड वरती आल्या तब्बल 7 गडी बाद 62. आजच्या दिवसातला उच्चांक. क्या बात आहे. कमालीचं टायमिंग. 8 बॉलमध्ये 32 केल्या किरणने. या ओव्हरमध्ये 4 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी. अंक आपण पाहिला. टोटल 30 धाबा आल्या एका षटकामध्ये. आदरणीय भरत भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. देसाई विपक्ष दातिवली. 63चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाकणने बेतवडे ब संघासमोर. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या आपण. भरत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दातिवली विपक्ष देसाई दोन्ही कर्णधार सादरीकरण कक्षामध्ये असतील. यस, भरतजी भोईर. तर कॉल इथे असेल. दातिवली संघ छापा आणि काटा आलाय. तर टेलला आपण टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण निर्णय काय घ्याल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. प्रतिस्पर्धी दातिवली संघ आहे. कशी रणनीती राहील पहिल्या या लढतीमध्ये? ग्राउंड बघता कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. मागील 3 सामने आपण पाहिले 55-60च्या रेंजमध्ये राहिले. खरं तर कशी रणनीती राहील? गोलंदाज कोणते असेल ज्यांच्याकडून तुम्हाला चांगली कामगिरी अपेक्षित राहील पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना? गोलंदाज तर रितेश आहे, बादल आहे, प्रवीण आहे, मोरेश आहे. गोलंदाज भरपूर आहेत. आता मैदानामध्ये बघू ॲज अ प्लॅनिंग. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस गमावला. बॅटिंग तुमच्या वाट्याला आली आहे. कितपत धावा बनवण्याचा मानस राहील पहिल्या सत्रामध्ये? 60-65 बनवायचा प्रयत्न करू. चौथा सामना आहे. दुपारचं सत्र होत चाललं. विकेट तापली आहे. आउटफील्ड चांगली आहे. काय सांगाल या मैदानाबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेबद्दल? मैदान खूप चांगलं आहे आणि विकेट पण खूप चांगली बनवलेली आहे. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या लढतीसाठी. तर टॉस जिंकला आहे देसाई टीमने. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं पुढच्या मॅचमध्ये दातिवली टीमला. शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. टॉस जिंकला आहे पुढच्या मॅचचा. देसाई संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगला इन्व्हाइट केलं दातिवली टीमला. बेस्ट ऑफ लक आपण देऊया दोन्ही टीमला. बघा या ठिकाणी वाकण संघाचा पूर्णपणे बॅटिंग समरी, बॅटिंग अनालिसिस आपण जर पाहिला. ऋषी ज्याने पहिल्या 4मध्ये 12 केल्या, 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलं. जीतने 5 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान. सनी ज्याने 2 धावांचं योगदान दिलं. प्रीत 0वरती बाद झाला. किरण मात्रे चांगला इम्पॅक्ट टाकत असताना नॉट आऊट. 8 बॉल 32 त्याने केल्या. आपल्या टीमसाठी निशांतने 2 धावांचं योगदान. उमेश 0वरती बाद झाला. हर्षने 2 धावांचं योगदान आणि नॉट आऊट रुपेशला आपण पाहिलं त्या ठिकाणी तो देखील नॉट आऊट राहिला. 12.40च्या सरासरीने 62 आल्या. 100 धावा देखील होत्या या इनिंगमध्ये. 3-5 षटकं आपण पाहिली होती बेतवडे संघाच्या माध्यमातून. 63 धावांचं टार्गेट उभं केलं. 7 गडी बाद 62 पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं वाकण टीमकडून. बॉलिंगमधलं देखील आपण योगदान पाहिलं तर बेतवडे बस संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज प्रशांतने 2 षटकं टाकली. त्याने धावा खर्च केल्या 20 पहिल्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेमध्ये 14 दिल्या. सेकंड स्पेलमध्ये फक्त 6. 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मॅच ऑन. चला सामन्याकडे आपण जाऊया. तीस चेंडूमध्ये 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि खरं तर 12.60 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे राहील या मॅचमध्ये बेतवडे ब संघासमोर. प्रवीण तांडेल आणि विष्णू पाटील टीमच्या आघाडीचे 2 आक्रमक सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आपण दाखल होताना सध्या पाहत आहे. 63 लास्ट ओव्हरमध्ये 30 आल्या. तिथून मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला वाकण संघाला. पहिल्या सत्रामध्ये
किरणने शेवटपर्यंत उभा राहिला, त्याला उशिरा स्ट्राईक मिळाली आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली त्याने मात्र त्या संधीचं सोनं केलं, आपल्या टीमसाठी धावा देखील करून दाखवल्या. पहिल्या षटकासाठी जीत आला बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म सीमर गर्दर या टीमचा अष्टपैलू खेळाडू जीत आला बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला प्रवीण तांडेल आणि एका बाजूला विष्णू पाटील. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. दोन भारी भक्कम शरीरयष्टीचे खेळाडू आहेत सध्या विकेटवरती. आक्रमक स्टार्ट त्यांच्या माध्यमातून मिळेल का पाहावं लागेल. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल या ठिकाणी एकसा कव्हरला मिड ऑफचा अगदी डोक्यावरून खेळले. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला पहिल्याच बॉलमध्ये कव्हर्सला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले. त्या ठिकाणी प्रवीण तांडेल क्षमा असावी पहिला खेळाडू गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करताना टीम बेतवडे ब संघाला. प्रवीण तांडेल बाद झाले, जे खरंतर लॉंग ऑफच्या दिशेने झेल देऊन थ्रू द कव्हर्स हा स्ट्रोक होता. जयेश तांडेल न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन पोझिशनला आलेल्या आहेत. खरंतर धावा आल्या 4 षटकामध्ये धावा होत्या फक्त त्या ठिकाणी 32 आणि अंतिम षटकामध्ये 30 आल्या. त्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळाला वाकण संघाचा आणि यावेळेला तसंच प्रत्युत्तर द्यावं लागेल बेतोडे बस फलंदाजांना. लॉफ केला बॉलला. बॉलच बॅक ड्राईव्ह फटका लाजवाब आहे. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आपण पहिला बॉल एका टप्प्यावरती चालला. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार खणखणीत चौकार. चौकार षटकाराने डील करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये जर का धाबा आल्या तर नक्कीच चांगला स्टार्ट मिळेल बेतवडे ब संघाला. पहिल्या बॉल होती विकेट आल्यानंतर मात्र मैदानाकडे आलेला जयेश त्याने मात्र आक्रमक फटका सजवला बॉलरच्या डोक्यावरून. आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. खोला टाकला बॉल. मिड ऑनला फिल्डर नाही आहे. बॉल चला डीपमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर धावत आला बॉल खाली. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. एक सिंगल आली. एंड बदलला. धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 5. आस्किंग रन रेट आपण पाहिला पर ओव्हर मागे 12.7. तर मग एक मोठा फटका कंपल्सरी घ्यावा लागेल किंवा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तरी देखील ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार हा संघ पुढे जाईल. याही वेळेला मिड ऑफला फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून स्ट्रोक्स. डीपमध्ये फक्त सिंगल. चांगली फिल्डिंग आहे. पुन्हा एकदा 1 धाव आली. विष्णूच्या खात्यामधून देखील बॅटमधून 1 धावा त्याच्या खात्यामध्ये 1 रन येईल. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहेत 6. पहिले 4 बॉल पहिल्या इनिंगमध्ये 14 होत्या पॉवर प्लेमध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर. यावेळेला फटका लाजवाब आहे. जमीनला घरंगत बॉल निघाला. लॉंग ऑनला डीपमधून फिल्डर धावत येतोय. पायाने थांबवण्याचा प्रयत्न केला. नशिबाने दिली साथ बेतवडे संघाला. इथे मात्र आलाय खणखणीत चौकार. एका मोमेंटला असं वाटलं की बॉल थांबवेल त्या ठिकाणी उमेश, पण त्यानंतर बघा थोडंसं लेझी वर्क पाहायला मिळालं फिल्डिंगमध्ये. त्याचाच फायदा बेतवडे बस संघाला चौकार मिळाला. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या ओव्हरमधला शेवटचा बॉल. समोर पुन्हा एकदा फलंदाज जयेश तांडेल. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. लो फुल टॉस आहे. पुन्हा एकदा टर्न केला बॉलला. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी ऋषी. चांगली फिल्डिंग. 1च रन या बॉलवरती मिळाली आणि या एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 1 गडी बाद 11 धावा. चं समीकरण 13.00 हा रिक्वायर्ड राहील पर ओव्हर मागे. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतात त्या ठिकाणी निशांत भोईर.
हा खेळाडू आला बॉलिंग मार्कमध्ये. सेकंड ओव्हर. पहिल्या ओव्हरला 11, 2 चौकार आपण पाहिले. थोडंसं इव्हेंटफुल षटक होतं कारण पहिल्याच बॉलला विकेट मिळाला होता. फलंदाज बाद झाले होते प्रवीण तांडेल शून्यावरती. लॉंग ऑफला चांगला झेल टिपला होता उमेशने आणि त्यानंतर उमेशकडून फिल्डिंग खराब होताना देखील पाहायला मिळाले. चौकार देखील मिळाले 2 आणि एकूण 11 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. अजूनही 24 बॉलमध्ये 52 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. जयेश पुढे स्ट्रायकिंग एंडला आहेत. 4मध्ये 10 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. चांगलं खरं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निशांत तयार होतोय. राटम होतं विकेट. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. फटका डीपमधून किरण धावत पुढे आलाय. त्याने कॉल दिलाय फिल्डरला माझा झेल आहे पण तो झेल कॅरी करता आलेला नाहीये. झेल सुटलाय. सूर्य किरणे आय थिंक त्यांच्याकडे येत आहेत. कदाचित त्याचं रिफ्लेक्शन झालंय असं ते सांगतायत. जजमेंट चुकलं. ऑलमोस्ट बॉलच्या खाली आले होते. झेल व्हायला हवं होतं. अँड अँड कॉर्डिनेशन सॉफ्ट अँड आपण पाहिलं फास्ट रिफ्लेक्स आणि त्यानंतर अँटिसिपेशन या गोष्टी झेलसाठी फार महत्त्वाच्या असतात आणि इथे मात्र झेल सुटलाय. किरणच्या माध्यमातून 1 रन मिळाली या बॉलवरती. 12 धावा आल्या. तर जीवनदान जयेशसाठी फार महत्त्वाचं होतं. या टीमचा आक्रमक खेळाडू त्याला मिळालेलं जीवनदान बरंच काय सांगून झालं टीम वाकणला. याला फ्लाईट दिली होती बॉलला. मोठा फटकासाठी बॅकलिपला वर घेतलं होतं पण तो प्रॉपर कनेक्शन नाही आहे. आतमध्ये बॉल आला त्या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट हा फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल या ठिकाणी मिळाली. सिंगल रन येत आहेत. मोठा फटका देखील येणं गरजेचं आहे. 13 धाबा सध्या स्कोर कार्डमध्ये. अजूनही 50ची गरज आहे. 22 बॉलमध्ये अर्धशतक अजून करावं लागेल. खरं तर टोटल इनिंगचं सर्व खेळाडू मिळून चांगलं योगदान. यावेळेला प्रॉपर कनेक्शन. पुन्हा एकदा किरण आहे डीपमध्ये थांबले. झेलचा प्रयत्न केलेला नाही आहे. अतिशय चांगला निर्णय त्यांचा होता. बॉल अगदी त्यांच्या पुढे होता. अबाक्याच्या बाहेर होता. त्यामुळे कधी निर्णय हे देखील तुम्हाला चांगले घ्यावे लागतात मायनर सेकंदामध्ये आणि निर्णय घेतला बॉलला थांबवण्याचा. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. सलग 3 बॉल ते 3 सिंगल आल्या. 14 धावा स्कोर कार्डमध्ये. 49ची गरज आहे आता 21 बॉलमध्ये. 21 चेंडू आणि 49 धावा. 21 बॉल 49 धावा येणं गरजेचं आहे बेतवडे ब संघासाठी. एका फलंदाजाला तर आक्रमक व्हावं लागेल. मोठी इनिंग घ्यावी लागेल. षटकार चौकारांची भाषा जर का बोलली गेली तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. जास्तीत संयम मात्र अंगलट येऊ शकतो. आता हर किसी कडा अजितने कमालीचे एफर्ट्स. क्या बात आहे. स्वतःला स्ट्रेच केलं विकेट किपर असताना. बॉलला अक्षरशः उडवला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपत असताना हा दुसरा धक्का दिला टीम बेतवडे बला. खेळाडू बाद झालाय. विष्णू पाटील बॅक टू द डगआउट. थोडंसं पुश केलं त्याने आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला जीतने. मग पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये एक क्षण तुम्ही पाहताय. टॉस केला बॉलला. राईस झाला बॉल. कडा घेतली. त्यानंतर बॉलला थोडासा पुश करत असताना थांबवलं आणि सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला. क्या बात. एक चांगलं काम त्या ठिकाणी जीतच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. विकेट मिळाला विष्णूचा. नौका खेळाडू चाललाय 4थ्या क्रमांकावरती समीर, ज्याने खरं मागच्या इनिंगमध्ये 3 झेल टिपल्या होत्या फिल्डिंग करत असताना. या टीमचा अनुभवी खेळाडू आहे. आता पार्टनरशिप गरजेचे आहे या मॅचमध्ये बेतवडे ब संघासाठी. एका खेळाडूला आक्रमक व्हावं लागेल. मागच्या इनिंगमध्ये आपण पहिल्या 4 ओव्हरमध्ये 32 होते आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 30 आल्या. तसंच प्रत्युत्तर द्यावं लागेल फलंदाजांना. वाकण संघाच्या गोलंदाजांसमोर धावांचा पाठलाग करत असताना निशांत आलेत या षटकामध्ये. 5वा बॉल या ओव्हरमधला आणि आतापर्यंत 2 गडी बाद 1400 धावसंख्या. धावफलकातील समीर पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. धीम्या गतीचा बॉल. बॅकफुटला गेले. वेट अँड वॉच. दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका आहे कव्हर पॉइंटला. बॉल मात्र चालला दन करत सीमा रेषा पार. इथे मात्र आलाय खणखणीत चौकार. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला गॅप शोधावे लागतात किंवा इनफिल्डला क्लिअर करावं लागतं. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलची गती ओळखली आणि त्यानंतर हा फटका सजवला. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगलं कमबॅक. यावेळेला मिस टायमिंग. फटका आहे. विकेट किपर जीत मात्र पुन्हा एकदा झेल खाली आले.
कॉट बिहाइंड द विकेट. वन्स अगेन आणखीन एक विकेट या ओव्हरमध्ये मिळतोय निशांतला. 2 धक्के मात्र निशांतने या ओव्हरमध्ये दिले. टोटल धावा धावफलकावरती 18 गडी बाजले 3. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन ओव्हरचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये 7 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. निशांतने मात्र कमबॅक केलं. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिले आणि जीतने दोन्ही झेल पकडल्या विकेटच्या मागे. मागच्या ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये आता 45 धावा. 18 बॉल 45. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतो त्या ठिकाणी स्वतः ऋषी भोईर. तिसऱ्या षटकासाठी नवीन फलंदाज प्रशांत तांडेल. अभी नाही तो कभी नाही. भागीदारी महत्त्वाची राहील हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या बेतोडे ब संघासाठी खरं तर फार महत्त्वाची निर्णायक भूमिका साकारावी लागेल. इथून मात्र या दोन्ही फलंदाजांना मधल्या फळीतील खेळाडू आहेत प्रशांत तांडेल. मैदानाच्या आतमध्ये आले 5व्या क्रमांकावरती. जयेश अजूनही उभा आहे. खरं तर ही जोडी जर का शेवटच्या क्षणापर्यंत उभी राहिली तरी धावांचा पाठलाग केला जाऊ शकतं. एवढी चांगली ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. चांगली क्षमता या दोघांमध्ये आहे. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. जर का तुम्ही प्रयत्न सोडले तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. 18 बॉल 45. प्रतिषटक 15.00. हा करता रिक्वायर्ड रेट आला. आता चेस करत असताना बेतवडे ब संघासमोर कमी गतीचा बॉल. राऊंड द विकेट. अँगल बनवला. टप्पा पडला. चेंडू खाली राहतो पण लाईन खराब आहे. त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. JP पानल मैदानामध्ये कार्यरत आहेत. ऑफिशियल्स चांगलं योगदान. वाईड बॉल भरपूर लांब होता. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर असणारा हा चेंडू. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 44 समीकरण या मॅचमध्ये. पुढचा बॉल वन्स अगेन आपण पाहताय पंच या ठिकाणी टर्न झालेत आमच्या दिशेने. वाईड बॉल सांगतात. लगातारचा हा दुसरा वाईड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला त्याच्याकरता रिचमध्ये बॉल टाकायचा नाही आहे. समोर त्याला द्यायचं ना स्लॉटमध्ये. हीच रणनीती त्या ठिकाणी आखतोय ऋषी हा खेळाडू. पण तो लाईन खराब असल्याकारणे लगातार दुसरा वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. 18-43. लॉफ केला बॉलला. ओव्हर पिच आहे. ज्युसी हा बॉलिंग याच्यावरती मात्र आक्रमण करताना जयेशला पाहिलं. षटकार येतो आता बेतवडे ब संघासाठी. चांगलं टायमिंग होतं. फटका लाजबाब होता जयेशचा आणि काय फटका सजवलाय. बॉटमहॅटचा चांगला वापर. टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि ताकद या फटक्यामध्ये होती. षटकार मिळाला त्या ठिकाणी बेतवडे ब संघाला. पहिल्या बॉलमध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्या कारण पहिले 2 वाईड त्यानंतर षटकार आले. आता मात्र समीकरण थोडं सोपं होत चाललंय. फ्लाईट दिली बॉलला. इथे मात्र थोडंसं जाळ्यामध्ये अडकवलंय. स्वतः फॉलोथ्रूमध्ये चाललाय झेल टिपण्यासाठी. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी ऋषीचे. सोपं नव्हतं. बॉल रिलीज करून फॉलो थ्रू नंतर पुन्हा एकदा मागे धावत जाणं झेलसाठी. त्याचंही कौतुक व्हायला हवं. झेल जरी त्याला मिळाला नसला तरी त्याचे प्रयत्न चांगले होते. बघा मिड ऑफच्या दिशेने धावत गेला ऋषी. बॉल खाली. प्रयत्न चांगले होते. जर का झेल टिपला असता तर मात्र या सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण राहिला असता. 2 धावा आल्या या बॉलवरती. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 28. 28 धावा आहेत. 63 टार्गेट. त्यामुळे अजूनही 16 बॉलमध्ये 35चं समीकरण बाकी आहे. सामना आता आपण जर पाहिला दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे. मी मगाशी म्हटलं ही जोडी जर का अधिक काळ विकेटवरती थांबली तर वाकण संघाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि आणखीन एक फटका बघा. लॉफ केला बॉलला. ऑन साईडला उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्झिमम. सीमा पार. जयेशचा धमाका षटकार. मला वाटतं जयेशला 2 वेळा जीवनदान मिळालं. किरणने लॉंग ऑनला एक झेल सोडला होता आणि त्यानंतर ऋषीसाठी हा झेल सोपा नव्हता. पण तो जर का झेल झाला असता तर नक्कीच या मॅचमध्ये वाकण संघासाठी
ही चांगली बातमी राहिली असती. यावेळेला फुल लेंथ बॉल वेगवान होता, लाऊड अपील पाहायला मिळाली होती, स्ट्रॉंग अपील केली होती. पंच सांगतात बॉल करतं मिस करतोय असताना डाव्या आष्टीच्या बाहेर चाललाय. चांगला निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू होता, त्यामुळे रन देखील नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. 34 34 धाबा, 29ची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 बॉल 29 धाबा. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धाबा खर्च केल्या पहिल्या 4 बॉलमध्ये. अजून 2 बॉल बाकी आहेत या षटकाच्या समोर. पुण्यात जयेश ज्याने 10 मध्ये 26 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि करंट रन रेट आपण जर पाहिला या ठिकाणी 12.75 रिक्वायर्ड रन रेट असेल 12.43. 14-29 क्षमा असा मी पुन्हा एकदा आपण पाहिला. ऑन साईडला हा फटका आहे. अलॉंग विथ कार्पेट डीपमध्ये चाललाय. किरण त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. एंड बदलला. धाबा आल्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत. पहिल्या 5 मध्ये 17. आता येणारे 13 बॉल विजयासाठी 28 धाबांचं समीकरण. प्रशांत पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला या इनिंगमध्ये. अजूनही त्याने एकही बॉल फेस केलेला नाहीये. हा फलंदाज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. 3 गडी बाद 35 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल निर्णायक चेंडू असेल या ओव्हरमधला. मोमेंटम मिळाला आता बेतवडे ब संघाला. 13 बॉल 28 समीकरण या मॅचमध्ये आहे. निर्णायक चेंडू टाकेल या ठिकाणी ऋषी भोईरा. खेळाडू चर्चा होतोय त्या ठिकाणी जीत आणि ऋषीमध्ये. कशा रीतीने या बॉलवरती रणनीती आखली जाईल, विकेट घेतला जाईल किंवा कमी धावा खर्च केले जातील याची चर्चा सुरू असेल. तर दुसऱ्या बाजूला जयेश आणि प्रशांत दोघेही चर्चा करतात. हा बॉल देखील महत्त्वाचा आहे. दबाव ऑलरेडी आलेला आहेत. एखादा मोठा फटका आला तर मात्र थोडा दबाव आणखीन कमी होईल आपल्या संघावरती. ही चर्चा झाली असेल त्या ठिकाणी जयेश आणि प्रशांतमध्ये. निर्णायक बॉल या खरं ओव्हरमधला 13 बॉल 28 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. पुढचा चेंडू ऋषी तयार. कमी गतीचा थोडासा बाहेर काढला बॉल आणि इथे पंच सांगतात वाईड बॉल. कमी गतीने टाकला होता बॅक ऑफ द हँड. सध्या आपण पाहिला हा बॉल टप्पा पडला, झपकन बाहेर निघाला. अतिशय योग्य निर्णय आहे. वाईड लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. पंच जय पवार सर त्यांचंही कौतुक. 13 चेंडूमध्ये 27 धावा. 13 बॉल 27 समीकरण या मॅचमध्ये आलंय. नेक्स्ट बॉल रिव्हर्सचा प्रयत्न होता. प्रॉपर लाईनमध्ये आले होते परंतु फटका कनेक्ट करता आलेला नाहीये. परंतु एक सिंगल नक्की मिळेल या बॉलवरती. थ्रो देखील झाला होता. वेगवान जयेशने रिस्की रन घेतली, चिकी सिंगल घेतली. 1 रन या ठिकाणी मिळाली. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धाबांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मागच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 18. बघा मागच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 होत्या परंतु मागच्या ओव्हरमध्ये 19 आल्या. ही खरं तर आनंदाची बातमी राहिली बेतवडे ब संघासाठी. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 26 धाबांचं समीकरण. ड्रिंक्स ब्रेक होतं. चला पाणी घेऊन मैदानाकडे या की आपण तोपर्यंत समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच डे 3 4th मॅच असेल. देसाई विपक्ष दातिवली. टॉस जिंकला दातिवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. खरं तर देसाई संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दातिवलीला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं पुढच्या मॅचसाठी. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. पुढचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज असेल परंतु या मॅचमध्ये आपण पाहता या मॅचची खरं तर उत्कंठा शिगेला पोहोचले. कारण 12 मध्ये आता बनवायच्या 26 सेट फलंदाज आहे. त्या ठिकाणी स्वतः जयेश तांडील जे 11 बॉल 27 वरती खेळतात. त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला प्रशांत ज्याने एक सिंगल घेतली मागच्या बॉलवरती. ते मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहेत 4थ्या षटकासाठी. उमेश भोईर या टीममधला आणखीन एक चांगला गोलंदाज वाकलन संघाचा उमेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 12 बॉल 26 धावा. 13.00.
हा रिकॉर्ड रन रेट असेल आता या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये. 12 बॉल 26. पहिला सामना आपण पहिला चेस झाला नव्हता, दुसऱ्या सामना धावांचा पाठलाग झाला. आता या मॅचमध्ये काय होणार, धावा पाठलाग करणारा संघ जिंकणार की धावा वाचवणारा संघ या ठिकाणी जिंकणार हे पाहावं लागेल. वाकलन की बेतवडे ही मात्र चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या लढतीमध्ये देसाई दातिवली हा पुढचा सामना असेल. उमेश तयार होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेंथ बॉल आहे, गतीने टाकला बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये प्रशांत तांडेल यांच्या माध्यमातून. डॉट बॉल बघा, या क्षणाचे जर का डॉट बॉल वाढले तर मात्र दबाव डेफिनेटली बेतवडे ब संघावरती वाढेल. त्यामुळे सिंगल डबल रन देखील तुम्हाला घ्यावा लागतील. जेव्हा वेळ येईल तेव्हा आक्रमणही करावं लागेल. सेट फलंदाज जयेश स्ट्रायकिंग याला उभा आहे. त्याला जर का स्ट्राईक मिळाली तर तोही आक्रमण करू शकतोय. हाफ ट्रॅकर शफल झाले होते, दिशा दिली बॉलला, फाईन लेगला बीट केलंय. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल मात्र चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेचं दर्शन घेण्यासाठी. लॉंग लेगच्या बाहेर हा चौकार. बघा उजव्या अशीच्या बाहेर जाऊन फक्त दिशा दिली फाईन लेगला. चांगल्या करदर पद्धतीचा हा फटका होता. उमेशचा बॉल टप्पा पडला, बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दिशा देत असताना आपण प्रशांतला पाहिलं, चौकार आला. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 22 धाबा. 10 चेंडूमध्ये 22 धाबा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. रिव्हर्सचा प्रयत्न होता पण तो लाईन खराब आहे त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. रिव्हर्स खेळायचा होता, बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिला. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहिला. वाईट बॉल आहे, अतिरिक्त रन्स खर्च करतो त्या ठिकाणी उमेश. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 21 धाबा. ही पार्टनरशिप आता चांगली झाली आहे बेतवडे ब संघासाठी. प्रशांत आणि त्याच्या बरोबरीने जयेश तांडेला 2 खेळाडूंमध्ये. मिड ऑर्डरचे खेळाडू आहेत 3 गडी बाद. धाबा 42. आता येणारे 10 चेंडू 21 हे समीकरण आहे. पुन्हा एकदा फिरून मारलाय, क्या बात आहे, स्लॉग हिट. मिड विकेटला फिल्डर जज करतो, व्हॉट अ कॅच. अफलातून ऋषीने मात्र रनिंग कॅच टिपलाय आणि विकेट मिळाला आता वाकण टीमला. कहाणी में ट्विस्ट. येणारे 9 बॉल विजयासाठी 21. चांगला फटका होता परंतु त्याही पेक्षा चांगली कॅच होती त्या ठिकाणी ऋषीच्या माध्यमातून. अप्रतिम झेल टिपला डीपमध्ये, धावत आला, रनिंग कॅच आपण पाहिला. या क्षणाला मात्र महत्त्वाचा हा झेल राहील. आता येणारे 9 बॉल विजयासाठी 21. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय कैलास तांडेल. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 6व्या क्रमांकावरती. 4 गडी बाद 42 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही जयेश तांडेल मैदानामध्ये उभा आहे जो 11 बॉल 27 वरती खेळतोय. आणि एका बाजूला समीकरण आलंय शेवटचे 9 बॉल 21. या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका हवाय बेतवडे ब संघाला. थोडा प्रेशर कमी होईल. जर का दबाव वाढवायचा असेल बेतवडे ब संघावरती तर मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल सिंगल डबल आल्या तरी चालतील, पण मोठा फटका आला तर मात्र दबाव वाकण टीमवरती येईल. याही वेळेला आपण पाहिला ऑन द राईस हा फटका लॉफ केलाय, स्वीट साऊंड मिस्ड. अगदी आपण पाहिला खरं बॉलर्स बॅक. हा ड्राईव्ह फटका होता, उंची घेत असताना डीपमधून फिल्डर धावत आला. झेलची संधी होती, जीवनदान पुन्हा एकदा मिळाले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. ज्या पद्धतीने मागचा झेल टिपला तसा हा झेल टिपला असता तरी दबाव आणखीन असता बेतवडे ब संघावरती. 8 बॉल 19 समीकरण आलंय. हे 2 बॉल तितकेच महत्त्वाचे आहेत. जयेश या षटकामध्ये अजूनपर्यंत स्ट्रायकिंग एंडला आलेला नाही आहे त्यामुळे थोडासा दबाव आहे पुन्हा एकदा बेतवडे ब संघावरती. लॉफ करत असताना पुन्हा एकदा लॉंग ऑफकडे खेळले. डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगला थ्रो पाहायला मिळाला, गुड थ्रो. डीपमधून आला, एकच सिंगल मिळाली. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 7 विजयासाठी 18 धावा. निर्णायक चेंडू टाकतो आता उमेश या षटकातला. 7 चेंडूमध्ये 18. मोठा फटका आला जयेशच्या बॅटमधून तर मात्र समीकरण थोडं सोपं होईल शेवटच्या ओव्हरमध्ये बेतवडे ब संघासाठी. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा चेंडू राहील या षटकातला, या इनिंगमधला. उमेश भोईरच्या माध्यमातून 7 बॉल 18 धावा. समोर जयेश तांडेल. यावेळेला टर्न केला बॉलला, क्या बात आहे, ब्लाइंड स्ट्रोक आलाय.
रन नाहीये इथे कोणत्याही प्रकारची डॉट बॉल आपण पाहिला. 6 मध्ये आता विजयासाठी 18 धावांचं समीकरण आलंय. 6 बॉल 18. जयेश सांगतोय थांबा मी आहे पुढच्या षटकामध्ये, त्याला जर का स्ट्राईक मिळाली तर तो धावा बनवू शकतोय, परंतु कौतुक करावं लागेल उमेशचं. 6 बॉल 18चं समीकरण आलं. नेक्स्ट मॅच डे 3 चौथा सामना असेल देसाई विपक्ष दातिवली. देसाई संघाने टॉस जिंकलाय, त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला, दातिवलीला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. हा सामना संपला की लगेच मैदानाचा आपण ताबा घ्या. आणि आजचा तर हा पोल तुम्ही पाहताय. पहिला सामना वडवली ब कोपर विरुद्ध आपण पाहिला, वडवली ब संघाने तो सामना जिंकला. दुसरा सामना निलजय ब विपक्ष वाडेकर टीमने सामना जिंकला. तिसरा सामना चालू आहे ज्यामध्ये 6 बॉल 18 बनवायच्यात बेतवडे ब संघाला वाकण अ संघासोबत. पुढचा चौथा सामना देखील आपण पाहता तितकाच रंगतदार राहील. देसाई विपक्ष दातिवली. 5वा सामना उत्तर शिव जीवन विपक्ष आगासन. 6वा सामना कोणी अ विपक्ष दहिसर. अशा लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आई गावदेवी मैदान खरं तर आपण पाहता हे मैदान अतिशय प्रसिद्ध आहे आणि या मैदानावरती अप्रतिम अशी स्पर्धा सध्या आपण रंगताना पाहताय. आई गावदेवी चषक 2025 हे दमदार पर्व. शेवटचं षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय निशांत भोईर आले त्या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटकामध्ये. बघा याच एंडने सेकंड स्पेल आहे त्याचा इनिंगमधला. त्याने मागच्या स्पेलमध्ये आय थिंक 2 विकेट काढले होते 7 धावा खर्च करताना. तो निशांत आता बॉलिंग मार्कवरती आलाय. बघा याच एंडने पहिल्या सत्रामध्ये किरणने आक्रमक बॅटिंग केली होती. 4 षटकार 1 चौकार 1 दुहेरी अंक 30 धावा कुठल्या होत्या. आता इथे 6 मध्ये 18 बनवायच्या. समोर कैलास तांडेल फुल लेंथ पायात टाकला, फ्लिक करत असताना मिड विकेटकडे हा फटका आहे. डीपमधून ऋषी पुढे धावत आला, जयेश थांबलाय, त्याला हवी स्ट्राईक. आता 5 चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. बघा पहिल्या लढतीपासून आपण जर पाहिलं तर या एंडने धावा येताना पाहायला मिळाल्या. धावा पहिल्या सामन्यापासून आपण पाहिला जेव्हा खरं तर एंड पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र बॅटिंग टीमला त्याचा फायदा झालाय. आणि इथे देखील आता 5 मध्ये 17 बनवायच्या आहेत. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. त्यामुळे या मॅचमध्ये प्रयत्न करावे लागतील जयेशला. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे 12 बॉल 27 धावा त्याने केलेल्या आहेत. आता 5 बॉल 17चं समीकरण. वेगवान चेंडू लाईन खराब आहे डाव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन खर्च करतो निशांत या वेळेला. दबाव आहे गोलंदाजावरती. जीत चर्चा करेल निशांत सोबत कारण हे षटक महत्त्वाचं आहे. सामना जिंकायचा असेल तर 16 धावा वाचवावे लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये वाकण टीमला. त्यामुळे ही चर्चा होईल 2 खेळाडूंमध्ये. तर एका बाजूला आपण पाहता जयेश त्यालाही आक्रमण करणं बंधनकारक राहील. जर बेतवडे ब संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या 16 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावाच लागेल. 5 मध्ये 16 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. लास्ट 5 बॉल थ्रिल शेवटची तर ही आपण पाहता षटकातील 5 चेंडू आहेत ज्यामध्ये तुम्हाला थरार क्रिकेटचा अनुभवायला मिळेल. 5 मध्ये बनवायच्या 16 धावा. समोर फलंदाज जयेश तांडेल. जय पराजय मधला अंतर आहे वाकण संघासाठी. हा खेळाडू जो आक्रमक आहे. शफल ओव्हर पिच पुन्हा ऑन ड्राईव्ह पहिली सिंगल घेतली आहे. फिल्डिंग लाजवाब क्या बात आहे. थ्रो ॲक्युरेट झालाय. स्ट्रायकिंग एंडला जीतनं ही कमाल केली. रन आउट होताना आपण पाहता त्या ठिकाणी फलंदाज. दबाव आता पुणे बेतवडे ब संघावरती. कैलासला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 4 विजयासाठी 16 धावांचं समीकरण. ते अजूनही बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 15 धावा. 4 बॉल 15 धावा. मागच्या बॉलला सिंगल मिळाली. दुसऱ्या रनसाठी रनआउट झाले खेळाडू. आणि जयेशला मात्र अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल. पूर्णपणे टीम मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. जीत चर्चा करतो आपल्या खेळाडूंसोबत कशा पद्धतीने धावा वाचवता येतील. दर्श पाटील कमी वयाचा खेळाडू. त्यानेच 30 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. तो दर्श आता मैदानामध्ये आलाय. त्या धावा वसूल त्याला करता येतील का. 4 मध्ये 15 2 मोठे फटके हे करता मॅन्डेटरी राहतील. कंपल्सरी मारावेच लागतील जर का धावांचा पाठलाग करायचा असेल बेतवडे ब संघाला. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 15 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. दर्श यंग टॅलेंट बेतवडे ब संघाचं हे भविष्य आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. तो धावांचा पाठलाग करू शकतोय आणि त्याला आता आक्रमण करणं बंधनकारक राहील. 4 बॉल विजयासाठी 15 धावा. स्विंग अँड मिस. लाऊड अपील. जोरदार अपील. फिंगर गोज अप. आपण पाहताय पंचांचा बोट अवकाशाकडे आहे त्यामुळे खेळाडू बाद होतोय. आणखीन एक विकेट आल्या पावली माघारी परतावं लागेल दर्शला. बघा हा
विकेटचा रिप्ले तुम्ही पुन्हा एकदा पाहता या बॉलचा. हलकीशी गडा घेतली. कॉन्फिडन्स होता का तर या अपीलमध्ये जीतचा आणि विकेट मात्र मिळाला. आता फिल्डिंग करताना वाकण टीमला येणारे 3 बॉल 15 धावांचं समीकरण. 3 चेंडूमध्ये 15 धावा हे कॅल्क्युलेशन आहे या मॅचमध्ये. निशांतला विकेट मिळाला. निशांतने मात्र या सामन्यामध्ये 3 विकेट आपल्या खात्यामध्ये घेतले. पहिल्या स्पेलमध्ये 2 विकेटाच्या खात्यामध्ये होते आणि आता 1 विकेटाच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. 3 बॉल 15. प्रचित आलाय. आणखीन एक यंग टॅलेंट ज्याने सेकंड ओव्हर टाकलं होतं तो प्रचित बॅटिंगसाठी आलाय. 3 बॉल 15 एक मोठा पराक्रम प्रचितला आता करावा लागेल. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी मैदानाच्या मध्ये तो साकारेल का हे पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. फिरकीचा जादूगर बघा पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. विकेट मिळेल की नाही हे पाहायचं आहे. विकेट मिळाला. स्ट्राईक हवी होती जयेशला. आणखीन एक डॉट बॉल रन आउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं टीम वाकणला. आता येणारे 2 बॉल 15 धावा. दोन बॉल 15. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बेतवडे बस संघाला. चांगला मोमेंटम तिसऱ्या ओव्हरमध्ये मिळाला होता 19 धावा आल्यानंतर. परंतु चौथ्या षटकामध्ये उमेश भोईरनं पुन्हा एकदा कमबॅक केलं. 8 धावा खर्च केल्या. ज्या ठिकाणी जयेशला स्ट्राईक मिळालीच नव्हती. एकच बॉल त्याला खेळण्याची संधी मिळाली होती आणि यावेळेला 2 बॉल 15. फिरून मारलाय. उडवला बॉलला. लेट पण थेट त्या ठिकाणी लॉंग लेगच्या बाहेर हा गगनचुंबी षटकार. उशीर झाला फटक्यांना खरं तर असं म्हणायला हरकत नाही. आता 1 मध्ये 9 बनवायच्या आहेत. मिस्टेक जर का गोलंदाजाने केली तरच कमबॅक करता येईल या मॅचमध्ये. बेतवडे बस संघाला लिगल बॉल टाकला तर मात्र वाकण संघ तुम्हाला विजयी होताना पाहायला मिळेल. वाईड आलाय बॉल. वाईड आलाय. आता 1 बॉल 8. यस जर का स्कोर लेवल झाला तर मात्र विकेट ग्राह्य धरले जातील. दोन्ही टीमचे 7 खेळाडू बाद झालेले आहेत. नंतर टॉस देखील आधार घेतला जाईल. बेतवडे बस संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बघा आता 1 मध्ये 8 बनवायच्या. त्यामुळे आणखीन एक्स्ट्रा रन मिळाली तर संधी निर्माण होईल. 1 बॉल 8 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. क्लीन बॉल शेवटचा बॉल आणि इथे मात्र त्रिफा उद्ध्वस्त झालाय. 15 बॉलमध्ये 34 धावा जरूर केल्या जयेशने परंतु आपल्या संघाला विजय त्याला करता आलेला नाहीये. हार्डलक करतं जयेश. हार्डलक टीम बेतवडे ब. अभिनंदन वाकण असंघ. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर पुढच्या मॅचसाठी. तर या सामन्यामध्ये आता आपण सामनावीर घोषित करत आहोत. चला नेक्स्ट मॅचसाठी देसाई टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. दातिवली संघाला बॅटिंग करायच्या पहिल्या सत्रामध्ये. किरण म्हात्रे या सामन्याचा हिरो ज्याने 34 नॉट आउट केले आपल्या संघासाठी जेव्हा संघ अडचणीमध्ये होता. 4 षटकार 1 चौकार ज्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिला आणि 34 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 32 होत्या. अंतिम षटकामध्ये 30 धावा कुठल्या होत्या किरणने आणि हा खेळाडू राहिला आता सामनावीर. चला ऑन स्क्रीन आपण सध्या किरणला पाहताय. 34 धावा नॉट आउट करणारा खेळाडू किरण सामनावीर. चला किरण आपण या आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचा आहे. मॅच समरी. किरण पहिल्या इनिंगमध्ये नॉट आउट. 8 बॉलमध्ये 32. ऋषीने 4 बॉलमध्ये 12 केल्या. जीतने 5 मध्ये 9. सनी 4 बॉल 2. बॉलिंगमध्ये प्रशांत तांडेल ज्याने 4 विकेट काढल्या होत्या 2 स्पेलमध्ये 20 धावा खर्च करताना. हर्षलने इम्प्रेस केलं होतं. 2 धावा खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये होते. प्रचितला 1 विकेट मिळाला होता. जयेशने प्रत्युत्तर देताना 15 मध्ये 34 केल्या. एक खेळाडू त्याच्यासोबत जास्त चांगला इम्पॅक्ट टाकू शकलेला नव्हता. जर का भागीदारी झाली असती चांगली तर मध्ये धावांचा पाठलाग करता आला असता. निशांतच्या खात्यामध्ये 4 विकेट आपण जाताना पाहिले. तर सामनावीर किरण ज्याने 34 धावा केल्या 8 बॉलमध्ये. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग होती किरण म्हात्रेची. 8 बॉल 32. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. जशी डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये होईल बदल. आवाज असेल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आदरणीय कुणाल दाते सर यांचा. धन्यवाद.
ते अर्पण करण्यात वेकर मैदानावरती सिद्धूला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत देसाईचे खेळाडू. सर्वांना विनंती असल्या आपण उभे राहा. सहवास जरी सुटला असला तरी स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. सिद्धू दादा तुमची आठवण आम्हा सर्वांना येत राहील. सर्वांनी उभं राहायचं आहे. मी प्रेक्षकांनाही विनंती करेल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहा. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. भावपूर्ण खरं तर श्रद्धांजली आपण देऊया सिद्धू यांना आणि ज्यांच्या रमाने हा संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. तर सामनावीर आहेत किरण. स्वप्नील दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देत आहोत. आमच्या स्पर्धेचे आयोजक आणि उत्तम खेळाडू देखील आहेत. स्वप्नील दादा यांच्या शुभ हस्ते किरण म्हात्रे यांना आपण सामनावीर हे पारितोषिक देत आहोत. अभिनंदन. 400च्या स्ट्राईक रेटने 8 मध्ये 32 केले आणि किरण म्हात्रे ठरले या सामन्यामध्ये सामनावीर. गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील. सर्वप्रथम अभिनंदन किरणजी म्हात्रे. संघ अडचणीमध्ये असताना ही मॅरेथॉन इनिंग, काय सांगशील तुझ्या इनिंगबद्दल? पहिल्यांदाच खेळलो मी. नशीब माझे खूप खराब आहे हल्ली. आज बॅटिंग लागली, चांगला वाटला मला जरा. आज बॅटिंग लागली असं म्हणतात. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो आणि आपण आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे त्याबद्दल वहिनींचा देखील थोडासा सपोर्ट राहील आता. हो नक्कीच. क्या बात आहे. काय पुढची गेम प्लॅनिंग काय असेल या स्पर्धेमध्ये? चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जित भरपूर लवकर आऊट झाला ऋषी, पण जिम्मेदारी माझ्यावरच होती. सर्व आऊट झालेले. आता लास्ट ओव्हरवर चांगलीच खेळायची आहे. चांगला खेळलो आणि रन झाल्या. क्या बात आहे. शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. हे होते किरण म्हात्रे सामनावीर. तर नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल देसाई विपक्ष दातेवली. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.